आता पाहूया पुढील बातम्या। प्रादेशिक हवाई संपर्क योजना उडानच्या पुढील टप्प्यांतर्गत पुढील 10 वर्षात 120 नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडण्याचं उद्दिष्ट असून सुमारे 4 कोटी नव्या प्रवाशांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे, असं नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी म्हटलंय। नायडू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत सुधारित उडान योजनेवरील संबंधित भागधारकांच्या कार्यशाळेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। येत्या दशकभरात यासाठी सुमारे 28,840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। यावेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते। पंतप्रधानांच्या परिवर्तनकारक नेतृत्वामुळे देशात विमान वाहतुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय। आता सामान्य नागरिकांच्या मनातील विमान प्रवासाविषयीची मानसिकता बदलली असं त्यांनी सांगितलं। आतापर्यंत उडान अंतर्गत देशभरात 670हून अधिक प्रादेशिक मार्ग कार्यान्वित करण्यात आले असून 95 विमानतळ, हेलिपोर्ट आणि वॉटर एरोड्रोम राष्ट्रीय हवाई नेटवर्कशी जोडले गेलेत, असं मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी बोलताना सांगितलं। याशिवाय 100 नवीन विमानतळांचा विकास, 441 एरोड्रोमना कार्यान्वयनासाठी सहाय्य, दुर्गम भागात 200 पेक्षा आधुनिक हेलिपॅडची उभारणी आणि प्रादेशिक मार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर व्हायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करण्यात आली, असं मोहोळ यावेळी म्हणाले। प्रत्येक युवा भारतीयानं